समाजामध्ये आजही तृतीयपंथी असणं वा ट्रान्सजेंडर असणं हा एक गुन्हा समजला जातो. त्यांच्याकडे एका वेगळ्याच नजरेने समाज पाहतो. पण हे खरं तर चूक नाहीये का? तुम्हीही एक समाजाचा भाग आहात आणि तृतीयपंथी देखील या समाजाचाच भाग आहेत. या माणसांना, तृतीयपंथी असणाऱ्यांनाच केवळ हा त्रास होत नाही, तर त्यांच्या आई वडिलांना सुद्धा हा त्रास होतो. त्यांचं मानसिक खच्चीकरण होतं. पण खरं तर तृतीयपंथी असणं अर्थात ट्रान्सजेंडर असणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण आई वडील म्हणून तुम्हाला आपल्या मुलांचं संगोपन करताना सरकार देखील मदतीचा हात देतं. याविषयी तुम्हाला माहितीये का? आज आपल्या व्हिडिओमधून आपण याविषयी जाणून घेणार आहोत. स्कीम ऑफ फायनान्शियल सपोर्ट टू पॅरेंट्स ऑफ ट्रान्सजेंडर चिल्ड्रन या अंतर्गत तृतीयपंथी असणाऱ्या मुलांच्या आई वडिलांना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय हे आर्थिक सहाय्य करत आहे. आता हे कसं शक्य आहे आणि यामधून तुम्हाला किती सहाय्य मिळू शकतं याबाबत आपण जाणून घेऊया. या योजनेसाठी पात्र असणाऱ्या पालकांना साधारणतः 1,000 ते 5,000 पर्यंत रक्कम मिळते. ही रक्कम कशी मिळवायची हे देखील आपण जाणून घेऊया. पालकांनी संबंधित केंद्रशासित प्रदेश व राज्य सरकार यांच्या कार्यालयामध्ये अर्जाचा विहित नमुना घेऊन प्रत भरून द्यावी. यासाठी कोणती कागदपत्र लागणार आहेत हे देखील पाहूया. मूळ ट्रान्सजेंडर असल्याचं प्रतिज्ञापत्र, पोस्ट अथवा बँकेचे योग्य तपशील, पालकाचा मृत्यू झाल्यास पालकत्व असणाऱ्याचे प्रमाणपत्र, योजनेच्या अटीनुसार लागणारी इतर कागदपत्र. प्रत्येक मूल हे खास असतं आणि आपल्या आई वडिलांसाठी तर नक्कीच. त्यामुळे पालकांनी आपलं मूल ट्रान्सजेंडर आहे हे समजून घेतल्यानंतर अजिबात खच्चीकरण होऊ देऊ नका. आणि याशिवाय आपल्या मुलांना देखील आत्मविश्वास द्या की हे अत्यंत नैसर्गिक आहे. याशिवाय सरकारही तुम्हाला आता या गोष्टीसाठी साथ देत आहे. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी नवराष्ट्राला लाईक करायला आणि फॉलो करायला विसरू नका.